We'll open our Bibles to Proverbs chapter 3, verses 9 and 10. नीतिसूत्र 3 त्यातलं 9 आणि 10 वचन आपण यावेळेस काढूया. This is a scripture verse we have been dealing for quite some time. आणि या 2 वचनातून weeks. आपण बऱ्याच दिवसांपासून अलीकडे शिकत आहोत. Honor the Lord with thy substance and with the first fruits of all thine increase, so shall thy barns be filled with plenty, and thy presses shall burst out with new wine. नीतिसूत्र 3 9 आणि 10 तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So the first point we learned was पहिला मुद्दा यातून आपण शिकलो तो असा, the first principle of the first fruit. पहिल्या फळाचं पहिलं तत्व किंवा प्रथम फळाचं प्रथम तत्व. First principle or the first fruit. प्रथम फळाचं प्रथम तत्व. Second point, दुसरा मुद्दा, the second principle of the first fruit. प्रथम फळाचं दुसरं तत्व. Honor the Lord with the first fruits of all your increase. परमेश्वराचा मान तुझ्या सर्व वाढीतील प्रथम फळाने कर. What I want you to see here is that word honor. या ठिकाणी माझी काय इच्छा आहे, तुम्ही कुठल्या शब्दाकडे पाहावं, तो शब्द म्हणजे मान. परमेश्वराचा मान कर. Honor here means rich. मान कर म्हणजे मान म्हणजे धनवान, श्रीमंत. Be rich towards God, Paul देवा says. प्रित्यर्थ धनवान राहा असं पॉल म्हणाला. Be rich towards God. देवा प्रित्यर्थ नेहमी तुम्ही श्रीमंत आणि धनवान राहा. If you have a big heart for God, if you are rich towards God, God will also have a big heart for you. He'll be also rich towards you. देवासाठी जर तुम्ही एक विशाल असं हृदय ठेवलं आणि सढळ हाताने तुम्ही जर देवाला धनवान रीतीने देत गेलात, तर देवही तुमच्यासाठी विशाल हृदय ठेवेल आणि Praise the तुम्हाला Lord. देताना सढळ हाताने देईल. Now in giving, I'm not only saying giving in money, but it can be giving your time, giving your heart, giving your sacrifices, giving the first fruit of anything that is of अर्थातच importance. देणं म्हणजे मी फक्त पैसा द्या एवढं शिकवत नाहीये, एवढंच बोलत नाहीये. तर त्याबरोबर तुम्ही तुमचं हृदय देवाला द्या, तुम्ही तुमची वेळ देवाला द्या, तुम्ही तुमच्या कला देवाला द्या. Say, हालेलुया. the best. म्हणजे जे काही तुम्हाला असं वाटतं की दिस इज दी बेस्ट विथ मी, हे माझं सगळ्यात चांगलं असं आहे, देवाला देऊन मोकळा हो. Best. हालेलुया. Best time in your life, give it to God. आयुष्याचा चांगला काळ देवाला दे. Your youth is the best time you can give to God. आयुष्यातला चांगला काळ कुठला? ज्याला जवानी म्हणतात, ज्याला तारुण्य म्हणतात, दे ती जवानी देवाला. Amen. हालेलुया. The best fruit. सगळ्यात चांगलं उत्तम असं फळ. What is the use of giving overripened fruit to God? पिकलेलं आणि जास्तच पिकलेलं फळ देवाला देऊन काय फायदा? Some people wait till they become ripe and overripe. काही लोक वाट पाहत राहतात की नाही अजून थोडस वय वाढू दे, वय वाढू दे, अजून जरा पिकू दे, अजून थोडे केस पिकू दे. आणि मग सगळं पिकू दे मग you know you reach a stage where you are overripe and nobody wants you. आणि मग तुम्ही अशा एका पातळीला येऊन पोहोचता की तुम्ही फक्त पिकलेले नाही तर ओव्हर पिकलेले असता आणि मग सगळ्यांना नकोसे होता. And when people don't want you can imagine how can you expect God to want आणि you? मग लोकांना जर तुम्ही आता नकोसे झालाय तर मग देवबाप कसं काय तुम्हाला हवंसं मानेल? See, but if you have been giving your life right from your young age, पण तुम्ही तुमचं जीवन जर आपल्या तारुण्यापासूनच देवाला द्यायला सुरुवात Bible केली, says even in your old age you shall bear fruit. तर बायबल म्हणतं की तुझ्या वृद्ध वयातही तुला फळ येईल. Amen. हालेलुया. That means you shall be a fruitful person. याचा अर्थ वृद्ध वयातही तू फळदायी होत राहशील जर तारुण्यातच आपलं जीवन तू देवासाठी वापरायला सुरुवात केली Honor तर. also means promote. मान याचा अर्थ असाही होतो बढती. Promote the work of God. मान म्हणजे देवाच्या कार्याला बढती दे. When you sow in the kingdom of God, you are promoting the work of God. जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरता त्याला तुम्ही देवाच्या राज्याची बढती करत असता. Amen. हालेलुया. Promote. Honor also means greatness. मान म्हणजे महानता. In Hebrew, it also means greatness. हिब्रू भाषेमध्ये मान म्हणजे महानता, थोरवी ज्याला आपण म्हणतो. And honor also means glory. आणि मान म्हणजे वैभव किंवा गौरव. And that's why God said म्हणून देव म्हणाला in 1 Samuel 2:30, 1 शमूएल 2:30, them that honor me, I will honor, and they that despise me shall be lightly esteemed. 1 शमूएल याचा 2रा अध्याय आणि त्यातलं 30वे वचन. यामुळे यहोवा इस्रायलाचा देव म्हणतो की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्या समोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे, परंतु आता यहोवा असे म्हणतो ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो, कारण जे मला मानतात त्यांचा मान मी करीन आणि जे मला तुच्छ मानतात ते अवमान पावतील. Praise the Lord. Hallelujah. See, are we lightly esteeming God? मी काय म्हणतो,
आपण देवाला कुठं तुच्छ मानलंय का? Or are we esteeming him as the first in का our आपण life? देवाला प्रथम म्हणून त्याचा मान केलाय? हे अभ्यासा. I want you to see that there is an area whereby we can honor God. माझी इच्छा आहे की तुम्ही त्या भागाकडे पाहावं की ज्या भागातनं आपण देवाचा मान करू शकतो असाही भाग आहे. You can win God's heart by bringing your first fruit to God. तुमचं प्रथम फळ देवाला देऊन तुम्ही देवाचं हृदय जिंकू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, that is one of the ways you can bring honor to God. आणि हा एक मार्ग आहे ज्या मार्गाने तुम्ही देवाचा मान करू शकता. And you are bringing glory to God. आणि तुम्ही देवाचा गौरव कराल त्या रीतीने तुम्ही देवाला गौरव आणत आहात. Now we all know आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे that God loves each one of us equally. परमेश्वर आपणा प्रत्येकावर समानतेनं प्रेम करतो. He is no respecter of persons. परमेश्वर भेदभाव करणारा परमेश्वर नाहीये. And that nothing can separate us from the love of our God. आणि कुठलीच गोष्ट आपणा सर्वांना देवाच्या प्रीतीपासून वेगळी करू शकत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. So people, लोक they base everything, all kinds of blessings also on this particular thought that God is no respecter of persons. लोक काय करतात की सगळंच काही या एका विचारावरती आधारभूत करून ठेवतात. कुठला विचार? की देव भेदभाव करत नाही, देव पक्षपात करत नाही. या एका वाक्यावर लोक सगळं काही अवलंबून ठेवतात. So there is no place for extra sacrifice, there is no place for walking extra mile or the second mile, and they say God is no respecter of persons. You know, God does not value one over the other. He will bless everyone equally. आणि त्यांचं कन्फेशन किंवा त्यांची कबुली सारखी हीच असते की नाही देव भेदभाव करत नाही, देव भेदभाव करत नाही. आणि हे एकच कन्फेशन सारखं करत राहिल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे त्यांच्याकडनं दुर्लक्ष होऊन जातं. उदाहरणार्थ आपणही थोडंसं जास्तीचं देवासाठी करायला हरकत नाही, देवासाठी जास्तीचं करायला पाहिजे, थोडा त्याग घेतला पाहिजे, त्याग केला पाहिजे, थोडे चिमटे बसले तर चालतं, अर्पण करायची असतात, उत्तम असं देवाला द्यायचं. हा जो सगळा भाग आहे किंवा दुसरं मैल सुद्धा चालायचं असतं. नेहमी दुसऱ्यांनीच दुसरं मैल चालायचं आणि मी स्वतः बसून घ्यायचं असं नाही, मी पण दुसरं मैल चाललं पाहिजे. हे जे काही भाग आहेत त्या भागांकडे होतं दुर्लक्ष आणि एकच पॉझिटिव्ह कन्फेशन की नाही देव भेदभाव करत नाही, देव भेदभाव करत नाही, गॉड इज नो रिस्पेक्टर ऑफ पर्सन. हा एकच बँड चालू असतो. Now God is no respecter of person, that is a truth. ठीक आहे, हेही सत्यच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देव भेदभाव करत नाही. But this is only part of the truth. पण पूर्ण सत्यातला हा एक भाग आहे. And so sometimes we overemphasize this part of the truth. आणि कधी कधी पूर्ण सत्यातला हा जो एक भाग आहे की देव भेदभाव करत नाही, That God does not respect any person and God does not favor any person above the other. देव भेदभाव करत नाही, देव पक्षपात करत नाही, यावर थोडं जास्तीचाच भर आपण घालतो. And we become casual. आणि मग आपण थोडंसं आरामानं गोष्टी घ्यायला लागतो. And then we say you don't need to pray much, you don't need to carry the cross. आणि मग अर्थातच आपल्याकडनं दुर्लक्ष व्हायला लागतं प्रार्थनेकडे. आपण म्हणतो नाही मग थोडीशी प्रार्थना कमी केली तरी चालतंय आणि क्रूस उचलून चाललं नाही तरी चालतंय का? नाही, परमेश्वर भेदभाव करत नाही ना. See, but there is another aspect of this concept about truth. पण असं नाही, पूर्ण सत्य जे आहे त्या सत्यातला हा जर एक भाग झाला तर त्या सत्याला दुसराही भाग आहे ना. See, there is also a place where you find special honor, special glory with God. अशी पण काही जागा आहे ना की ज्या जागेमध्ये येऊन तुम्ही देवाकडनं खास असा मान आणि खास असं वैभव प्राप्त करून घेऊ शकता. Because कारण the Father said about Jesus, देव जो बाप येशूविषयी बोलला, this is my beloved son, काय बोलला? हा माझा परमप्रिय पुत्र आहे in whom I am well pleased. ज्यावर मी अतिशय प्रसन्न आहे. So some people who do things well pleasing to God's sight, they are well pleasing in the sight of God. काही लोक जी देवाला प्रसन्न करण्यासारख्या गोष्टी करतात ती लोक देवाच्या नजरेमध्ये सुद्धा नेहमी प्रसन्नदायी असतात. Amen. कळलं का? His love is unconditional. देवाच्या प्रेमाला काही अट नाही. But then there are these two truths which can be combined or which should be combined, and we should think of it as the coin with two faces. परंतु या पूर्ण सत्याला अजूनही काही बाजू आहेत किंवा एखाद्या नाण्याला कशा दोन बाजू असतात तसं हे आहे. सत्याच्या सुद्धा दोन बाजू असतात, फक्त एकच बाजू धरून राहून चालणार नाही, तर पूर्ण सत्य पाहिलं पाहिजे. So he is unconditional in his love. तर देवाच्या प्रेमाला काही अट नाही. But we have also seen there are certain things wherein his blessings are based on conditions. परंतु इतर काही जागी आपण असं पाहतो की त्याचे काही आशीर्वाद
अटींना बांधील असतात. If you are willing and obedient, you shall eat the good of the land. उदाहरणार्थ तू जर इच्छुक आणि आज्ञा पालनात राहशील तरच तू देशातलं उत्तम धान्य खाशील. So there are some conditions also. तर आता याला काही अट घातलेली आहे, म्हणजे अशाही काही बाबी आहेत की ज्यांना अट आहेत की असं केलं तर तसं मिळेल. So there is a standard blessing that he gives to even unbelievers. तर अविश्वासू लोकांना सुद्धा एक स्टँडर्ड किंवा एक एक पातळी आहे ज्या पातळीचे आशीर्वाद देव देतो. Like he sends rain on the just and the unjust. उदाहरणार्थ देव पाऊस पाठवतो न्यायी अन्यायी सर्वांवर. So he is feeding the sparrows of the air. देव आकाशातल्या पक्ष्यांना खाऊ घालतो. So he is feeding the unbelievers also of the earth. तसं देवाप या पृथ्वीवरील अविश्वासू लोकांनाही खाऊ So घालतो. if he is feeding the birds, surely he will feed the unbelievers as well. तर देव आकाशातल्या पक्ष्यांना जर खाऊ घालत आहे तर या जगातल्या अविश्वासू लोकांना सुद्धा तो खाऊ घालणारच. But पण there are some blessings, काही आशीर्वाद असे असतात special mercies that he reserves for those people who find special favor by their faithfulness and obedience. काही खास दया देवाकडे अशी असते की जी दया देवा त्याच्या अशा काही खास लोकांवर पाठवतो की ज्यांनी काही खास थोडंसं हटके सॅक्रिफाईस त्याग आज्ञापालन अर्पण चिमटे हे सगळं घेऊन देवासाठी केलेलं आहे. Amen. Amen. Now potentially आता कुवत किंवा क्षमतेनुरूप जर पाहायला गेलो we realize one thing, एक गोष्ट आपल्याला मग कळते that God wants to love each one of us to the fullest. परमेश्वराला आपल्या प्रत्येकावर पूर्ण प्रीती करायची आहे. He wants to love each one of us to the fullest extent. देवाला आपल्या प्रत्येकावर अगदी पूर्णत्व अशी प्रीती करायची आहे. But all of us do not want to reach to that level of love towards for God or हे towards देवाचं God. झालं, हे देवाचं देवाच्या बाजूनी झालं. परंतु आपल्याकडनं आपल्या बाजूनं प्रत्येक जण देवाच्या त्या पूर्णत्व प्रीतीसाठी झटणारा नसतो किंवा देवाच्या त्या पूर्णत्व प्रीतीची अपेक्षा आणि मागणी आपल्यातनं प्रत्येक जण करतही नसतो. Amen. आमेन. Some of us have reached to that level of love towards आपल्यातले God, काही जण देवा प्रित्यर्थाच्या त्या प्रीतीच्या त्या पातळीपर्यंत पोहोचतात and we tap in the love that He has shown to His people. आणि मग देवानं जे प्रेम आपल्या लोकांना दाखवलेलं आहे त्या प्रेमापर्यंत आपण जातो. That's why here He says, म्हणून इथे तो म्हणतो those who honor God, जे देवाचा मान करतील them I shall honor, He says. त्यांचा मीही मान करीन. See? माझा मान जे करतील त्यांचा मी मान करीन. What does that mean? याचा अर्थ काय? It means म्हणजे that in the realm of the covenant, कराराच्या स्तरावर God will honor people who are obedient to Him and who are faithful to Him. जे लोक त्याच्या आज्ञा पालनात आहेत आणि जे लोक देवाला विश्वासू व इमानदार आहेत त्यांना देवबाप तो मान देईल. Does not the Bible say again, बायबल परत असंही म्हणतं की नाही, a faithful man shall abound with blessings? विश्वासू माणूस आशीर्वादांनी परिपूर्ण होईल. Did you see that? हा, He doesn't say a Christian man will abound with blessings. ख्रिश्चन माणूस आशीर्वादांमध्ये उदंड होईल असं लिहिलेलं नाही. No, नाही. a faithful man. पण ख्रिश्चन माणसांमध्ये सुद्धा जो कोणी विश्वासू आहे, फक्त बिलीवर नाही बरं का, विश्वासू म्हटल्यानंतर जो कोणी इमानदार आहे खूप प्रामाणिक आहे त्याला उदंड आशीर्वाद मिळतील. For example, उदाहरणार्थ you may be one of those people who rise up early in the morning at a certain time and kneel down before God, spend quality time before God in praying and meditating on the word of God. कदाचित तुम्ही अशा काही लोकांमधले एक असाल की जे पहाटे पहाटे उठतात आणि गुडघे टेकतात आणि देवाला प्रार्थना करतात, चांगला असा काळ घालवतात. Or you may be the person who before sleeping bows down or kneels down and spends some time before God and then sleeps. किंवा तुम्ही अशा काही लोकांमधले असाल की जे रात्री झोपण्या अगोदर देवासमोर गुडघे टेकतात, पूर्ण दिवसासाठी देवाचे आभार मानतात, प्रार्थना करतात आणि मग झोपतात. So there must be a difference between you and the other ordinary Christian who does not do likewise. तर तुम्ही किंवा मी आणि दुसरा जो एक साधारण ख्रिश्चन माणूस किंवा बिलीवर माणूस आहे तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक असायला पाहिजे. And there is a difference there. आणि आहे फरक. Because कारण you are getting up early in the morning, तुम्ही पहाटे उठताय, you are spending time before God, तुम्ही पहाटे उठून देवाला प्रार्थना करताय, you give your first fruit to God, तुम्ही प्रथम फळ देवाला देताय, the fruit of the lips to God, ओठांचं फळ म्हणजे स्तुती देवाची करताय, you come to church regularly, तुम्ही चर्चला नियमितपणे येताय, you are trying to
keep the word of God, तुम्ही प्रयत्न करताय की मी देवाचं वचन पाळणार, God has to surely differentiate you and the ordinary believer. तर मग नक्कीच जी एक आम बिलीवर जनता आहे त्या जनतेपेक्षा देवबाप तुम्हाला वेगळं असं ठेवणार आणि मानणारच. Are you understanding what I'm saying? कळतं का? कारण तुम्ही थोडेसे हटके आहात. See, you're walking the second mile. तुम्ही दुसरं मैल चालताय And I mean, you are winning God's favor. आणि तुम्ही देवाची कृपा, देवाचा अनुग्रह जिंकून घेताय. So there is a way you can win God's heart. तर एक रीत असते, एक मार्ग आहे ज्या मार्गाने तुम्ही देवाचं हृदय जिंकू शकता. Amen? आमेन. At home, घरी the mother wants to feed all the children आईला सगळ्याच मुलांना खाऊ घालायचं असतं because they belong to her. कारण सगळीच मुलं तिची आहेत. But then there is one child पण एक मूल असं who असतं is always there helping the mother, talking nicely to the mother, showing her love. And so the mother, what she does, some special thing she has, she gives it to that child. परंतु त्या मुलांमध्ये एक मूल असं असतं की जे मम्मीला सारखं काही ना काही मदत करायला पुढे येतं, मम्मी बरोबर राहतं. तर मम्मीला सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी एक छोटासा कोपरा असतो की ज्यात मम्मी त्याला काही असलं तर त्यातनं थोडंसं काढून पहिलं देते. Amen. So there is a black sheep in the family. There is also a white sheep also. तर परिवारामध्ये अशी काही खोडकर A पण favorite असतात, one. काही खोडकरही असतात, काही लाडकी असतात आणि काही अशी पण असतात. See, because that child has done something towards the mother. का? कारण की त्या लेकरानं आईसाठी काहीतरी केलेलं आहे म्हणून आईला सुद्धा त्याच्यासाठी एक वेगळी जागा आहे. So we should remove this notion that some of us carry this concept in our thought that God is no respecter of persons. So if he is blessed, that man of God, he is surely going to bless me also. आणि म्हणून आपल्यातल्या काहींनी जर समजा हाच एक विचार डोक्यामध्ये पक्का ठेवला असेल की परमेश्वर काही भेदभाव करणारा परमेश्वर नाही, परमेश्वराने त्या सेवकाला इतके आशीर्वाद दिलेले आहेत तर तो मलाही देणार कारण परमेश्वर भेदभाव करणारा परमेश्वर नाही, हे एकच डोक्यात ठेवून बसू नका. See, God is a covenant keeping God. देव करार पाळणारा देव आहे. He is a covenant making God. देव करार करणारा आणि पाळणारा देव आहे. But don't forget, पण विसरू नका, if God has made a covenant with his people, he expected Abraham also to make a covenant with him. परमेश्वराने जर लोकांशी करार केलेला आहे तर परमेश्वराची अपेक्षा अब्राहमापासून पण हीच आहे की त्यानेही माझ्याशी करार करावा. So those who honor God, तर जे लोक देवाचा मान करतील God will honor them. देव त्यांचा मान करेल. And so when you reach an area, तर मग तुम्ही एका अशा भागात पोहोचता an area of grace, की जो कृपेचा भाग आहे, a special grace, एक खास कृपा, a special favor एक खास अनुग्रह where you can have with God. की जो खास अनुग्रह, जी खास कृपा तुम्ही देवाकडनं घेऊ शकता. And this is what many Christians have not been told. आणि बऱ्याच ख्रिस्ती लोकांना हे सांगितलं गेलं नाहीये. We have been only told this, that God is no respecter of persons. आपल्याला फक्त मर्यादित अशी शिकवण दिली जाते की नाही देव भेदभाव करत नाही, देव भेदभाव करत नाही. तर आपल्याला तेवढं लिमिटेड नॉलेज असतं And so we have the impression आणि मग आपल्यावर अशी छाप पडते that you do what you want, की काय पाहिजे ते करा, God still loves you, God will still bless you. मनात येईल असं वागा, काय हवं ते करा, देव तरी तुम्हाला आशीर्वाद देत राहील अशी एक समज मग त्यामुळे होऊन So जाते. you tell this area, this part of the truth, but don't fail to tell the other part of the truth as well. असं नाही, तुम्ही सत्य सांगताय, सत्याची एक बाजू सांगताय तर सत्याची दुसरी बाजू पण सांगा. सत्य सांगताना पूर्ण सत्य सांगणे गरजेचं आहे. Amen. So Amen. there is a way to win God's heart, and there is a way to be the apple of God's eye. तर देवाचं हृदय जिंकायचा एक मार्ग आहे, एक रीत आहे. आणि देवाच्या डोळ्याची जर भावली तुम्हाला बनायचं असेल तर त्याची पण एक रीत आहे. Amen. Amen. How many of you will love to be the apple of God's eye? तुमच्यातल्या किती लोकांना परमेश्वराच्या डोळ्यातली भावली बनायला आवडेल? Then offer him the best fruit and the first fruit in any way, मग तुम्ही कुठल्याही रीतीनं in any matter. कुठल्याही गोष्टीमध्ये, जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये परमेश्वराला सर्वोत्तम आणि प्रथम फळ द्या. Best. सर्वोत्तम, Give your best to God. सर्वोत्तम ते देवाला द्या. Best. उरलेलं सुरलेलं नको. First. पहिलं सर्वोत्तम, दी बेस्ट. Amen. Whatever talent you have, जी काही तुम्हाला देवानेच दिलेली प्रतिभा आणि कला आहे, don't say I will use it for the company. You are only increasing the company's prospectus. What about God's company? The असं kingdom म्हणू of God. नका की मला ही जी कला दिलेली आहे त्या कलेचा वापर मी फक्त माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या कंपनीमध्ये करणार आणि माझ्या कंपनीला मी नंबर 1 वरती आणून ठेवणार. अरे
देवाच्या राज्याचं काय? देवाच्या राज्यासाठी ते वापरायचा निर्णय घेतलाय की नाही? Yes. हा? You are wise in some things. हो, काही गोष्टींमध्ये समजा तुम्ही फार हुशार आणि सुज्ञ आहात. Yes, do it for your own bread and butter, but see that you do it for God. ठीक आहे, also. चांगलं आहे. तुम्ही तुमच्या अन्नासाठी, स्वतःची उपजीविका कमवून घेण्यासाठी ते ज्ञान, ते शहाणपण वापरा, पण त्याच वेळेला ते ज्ञान, ते शहाणपण देवाच्या राज्यासाठी कुठेतरी वापरायला काही हरकत नाही. Praise the Lord. Amen. What is the use of just cribbing? What, God, where are you? You're not helping me. काय When फायदा I नुसतं need असं you. रडून? काय फायदा नुसतं अशी कुरकुर करून की काय देव अलीकडे माझ्याकडे लक्षच देत नाही, दे बाप्पा तू कुठे आहे, तुला काय कुठं आहे? माझी पडलेलीच नाही. प्रभू म्हणणार तू कुठं होता? प्रभू म्हणतो मी आहे त्या जागीच आहे, तू कुठे फिरायला गेलाय? Give the first to God. प्रथम, आणि ते प्रथम देताना पण सर्वोत्तम देवाला द्या. Amen. आमेन. Give the best to God. सर्वोत्तम म्हणजे असं शोधून शोधून बघायचं की माझ्याकडे सर्वोत्तम काय आहे ते मी देवाला देणार आहे. So some people have mixed the second principle with the first principle. तर काही लोकांनी दुसरं तत्व, पहिलं तत्व यामध्ये सर्व भेसळ करून सोडलेली Some आहे. people have thought that we have to bring the first fruits only when there is a raise or a bonus or you get a new land or new house or whatever. काही लोकांना असं वाटलेलं आहे की आपण नवीन घर घेतलं किंवा आपल्याला समजा पगारात वाढ मिळाली, आपल्याला प्रमोशन मिळालं तरच आपण त्यातनं प्रथम फळ देवाला द्यायचं. But in everything and anything you can come and give. पण असं नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये, अगदी सर्व काही गोष्टींमध्ये तुम्ही प्रथम फळ देवासाठी काढून ठेवू शकता. In your gain, in your income, in your fruit of the lips, in your सगळं- worship, in your praise. तुमच्या सगळ्यामध्ये, आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये, तुमच्या सर्व लाभामध्ये, सगळ्यामध्ये तुम्ही प्रथम देवासाठी फळ काढून ठेवू शकता. Amen. आमेन. Any kind of revenue you get, any kind of gain or income, we should think upon God first. काही तुम्हाला नफा झाला, काही तुम्हाला लाभ झाला, काही जीवनात रोज काही ना काही आपल्या जीवनामध्ये होत असतं, त्यातनं प्रथम फळ आपण देवाला काढून देऊ शकतो. And here specifically it says, honor the Lord with your substance. आणि इथं विशिष्टरित्या लिहिलंय की तुझ्या ज्या गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी आहेत, त्यामधून तू देवाचा मान कर. So here it does not speak about tithes. तर इथं दशांशाविषयी लिहिलेलं नाही. There is a difference between tithes and first fruit offering. I told you. दशांश आणि प्रथम फळाचं अर्पण यात फरक आहे जो मी तुम्हाला सांगितला. Amen. Amen. First fruit is the best fruit. प्रथम फळ म्हणजे सर्वोत्तम फळ Best of the oil. आणि सर्वोत्तम असं तेल. You know, for the Israelites, it was the best of the oil, best of the grain, best of the grapes and best things. इस्रायली लोकांना सर्वोत्तम ते तेल, सर्वोत्तम ते धान्य, सर्वोत्तम तो द्राक्षारस, सर्वोत्तम त्या गोष्टी इस्रायली लोकांसाठी होत्या. Everything. सगळं काही सर्वोत्तम. Even the firstborn son was offered as to God as the first fruit म्हणजे offering. अगदी प्रथम संतान सुद्धा घरामध्ये जन्मलेलं, जो थोरला आहे किंवा थोरली आहे, प्रथम संतान आहे, ते पण देवाला प्रथम फळ म्हणून अर्पण करण्यात यायचं. That's what Hannah did, isn't it? हन्नेनं तेच केलं. She offered her firstborn son Samuel to the Lord. हन्नेनं आपलं प्रथम संतान शमूएल देवाला अर्पण करून At the टाकलं. moment she did, she had 7 more children. आणि ज्या क्षणाला तिनं हे केलं, तिला अजून 7 मुलं झाली. Jacob didn't offer Reuben. See what he did. याकोबानं रौबेनाचं अर्पण केलं नाही, तर पुढे काय काय घोटाळे झाले ते बायबल मध्ये वाचा. If you read in Numbers 18, गणना 18, 12, 13 and 15. 12, 13, 15. All the best of the oil, all the best of the new wine and the grain, their first fruits, which they offer to the Lord, I have given them to you. That is, he's talking about the Levites. Whatever first ripe fruit is in the land, which they shall bring unto the Lord, shall be thine. Everyone that is clean in the house shall eat of it. Everything that openeth the matrix in all flesh, which they bring unto the Lord, whether it be of men or beasts, shall be thine. Nevertheless, the firstborn of man shall thou surely redeem, and the firstling of unclean beast shall thou redeem. सर्व उत्तम तेल व सर्व उत्तम ताजा द्राक्षारस व धान्य यातील त्यांची जी प्रथम फळे ते यहोवाला देतात, ती मी तुला दिली आहेत. त्यांच्या भूमीत जे आहे त्या सगळ्यातून प्रथम पिकलेली फळे जी ते यहोवाकडे आणतात, ती तुझी होतील. तुझ्या घरात जो शुद्ध आहे त्या प्रत्येकाने त्यातून खावे. 15 वचन. सर्व देहांचे प्रत्येक जन्मलेले म्हणजे मनुष्याचे व पशुचेही जे प्रथम जन्मलेले यहोवाला अर्पितात ते तुझे होईल. पण तू मनुष्याच्या प्रथम जन्मलेल्यांची खंडणी अवश्य कर आणि अशुद्ध पशूंच्या प्रथम जन्मलेल्यांची खंडणी भरून त्याला सोडीव. Did you see that? पहा, The people used to actually go out into the fields and mark out the
first grain of the first fruit that appeared on their trees or in their fields. म्हणजे त्या काळामध्ये जुन्या काळात लोक अक्षरशः म्हणजे लिटरली आपापल्या शेतामध्ये जायचे आणि शेतामध्ये पहिली पेंडी कुठली उगवलेली दिसती आहे त्याला खूण करून ठेवायचे Tie a red ribbon. किंवा त्याला लाल फीत बांधायचे. See? And so people used to pass many fields and you can see that red ribbon everywhere. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व शेतांमध्ये अशा लाल फिती लावलेल्या काहीतरी खुणा केलेल्या आढळायच्या की हे प्रथम फळ आहे. The first one born also of animals. जनावरांमध्ये जन्मलेलं ही प्रथम संतान. Tie something, a red ribbon around its neck. People used to know this is the first fruit for God. जनावरांमध्ये सुद्धा जे प्रथम जन्मलेलं पिल्लू आहे त्याला काहीतरी लाल फीत वगैरे बांधून ठेवायची आणि ती पाहिली की लोकांना कळायचं हे प्रथम फळ आहे. Praise the Lord. Hallelujah. Now, did you see that tithe was given after you earned the full amount? पूर्ण रक्कम कमवल्यानंतर दशांश दिला जायचा. Amen. आमेन. After your monthly salary, you get the whole amount. Out of it, you pay your tithes. Or तुम्हाला content. महिन्याचा पूर्ण पगार मिळाल्यानंतर त्या पूर्ण पगारातनं तुम्ही दशांश काढून देवाला देता. But here, इथे the first fruits are the beginning of your harvest. प्रथम फळ म्हणजे तुमच्या हंगामातलं प्रथम फळ. हंगाम आता जस्ट सुरू होत आहे. Amen. Amen. The best one, the first fruit you give to God. Not सर्वोत्तम. after the harvest, complete harvest, but at the beginning of the harvest. सर्वोत्तम आणि प्रथम असं नाही की पूर्ण हंगाम पिकला आणि मग त्यातनं थोडंफार काढलं आणि देवाला दिलं ना मी दिलं असं नाही. तर प्रथम आणि सर्वोत्तम की पहिली पेंडी उगवलेली दिसली की दिसली लगेच देवाला दिली. Praise the Lord. आमेन. Those who honor, जे मान करतील I shall honor them, God says. प्रभू म्हटला जे मला मानतात त्यांचा मान मी करीन. How can I honor God? मी देवाचा मान कसा करायचा? You can honor God by giving him not the second best, but the first best. तुम्ही देवाचा मान देवाला सर्वोत्तम असं प्रथम फळ देऊन करा. दुसरं तिसरं उरलेलं सुरलेलं देऊन करू नका. What you value the most. की जे तुम्हाला जास्त प्रिय आहे जास्त किमतीचं आहे ते प्रभूला देऊन That टाका. is what God said in Malachi. मलाकीमध्ये देव असं म्हणाला A son honors the father. मुलगा वडिलांचा मान करतो. Now let us read Malachi 1:6-8. मलाकी 1:6-8 आपण वाचूया. A son honoreth his father, and a servant his master. If then I be a father, where is my honor? And if I be a master, where is my fear? saith the Lord of hosts unto you. O priests that despise my name. And you say, wherein have we despised thy name? You offer polluted bread upon my altar. And you say, wherein have we polluted thee? In that you say, the table of the Lord is contemptible. And if you offer the blind for sacrifice, is it not evil? And if you offer the lame and sick, is it not evil? Offer it now unto thy governor. Will he be pleased with thee, or accept thy person? saith the Lord of hosts. मलाकी पहिला अध्याय 6-8. अहो याजकांनो, जे तुम्ही माझ्या नावाला तुच्छ मानता त्या तुम्हाला सैन्यांचा यहोवा म्हणतो. मुलगा आपल्या बापाचा व सेवक आपल्या धन्याचा सन्मान करतो. मग जर मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? आणि जर मी धनी आहे तर माझे भय कुठे आहे? तथापि तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नावाला कशाने तुच्छ मानले आहे? तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर अर्पिता. तथापि तुम्ही म्हणता कशाने आम्ही तुला विटाळले आहे? यहोवाचे मेज तुच्छ आहे अशा तुमच्या म्हणण्याने. आणि तुम्ही आंधळा पशु यज्ञासाठी अर्पिता तेव्हा ते वाईट नाही का? आणि तुम्ही पांगळा व रोगी पशु अर्पिता तेव्हा ते वाईट नाही का? आता तू आपल्या अधिकाऱ्याला हे अर्पण कर, मग तो तुझ्यावर प्रसन्न होईल का? अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करील का? असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. Simple. म्हणजे You know यहोवा what म्हणतो a simple language God spoken. किती सोप्या भाषेत देवाने आपल्याला हे सांगितलंय की लुळ लंगड पांगळ तुझ्या अधिकाऱ्याला अर्पून बघ. See, he's not talking about tithes, because in tithes you can offer anything. दशांशाविषयी तो बोलत नाहीये. दशांशात तुम्ही काहीही देऊ शकता. He's speaking about the first fruit offering here. प्रथम फळ अर्पण, प्रथम फळाचं अर्पण बोलतोय तो. See, look at the widow of Zarephath सराफत गावातली विधवा पहा. in 1 Kings 17. 1 राजे 17वा अध्याय काढा. You know there was famine in the land, तुम्हाला माहितीये देशात दुष्काळ पडला होता. and she was at the village gate gathering sticks to eat a last meal with her son. ती वेशीपाशी काटक्या गोळा करत होती की आता शेवटची चूल पेटवायची आणि स्वयंपाक करून खाऊन
मुलाबरोबर आता मरायचं. Elijah the prophet comes to her. आणि एलिया देवाचा संदेश तिच्याकडे आला. He is hungry and famished. त्याला भूक लागलेली होती And he says, आणि तो म्हणाला, would you please bring me a little cup of water? तू मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे. Little cup. तो म्हटला, तू मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे. Now some will think, what is so great about water? I would also give to anybody who asks. काहींना असं वाटेल की पाण्याविषयी एवढं काय ग्रेट, मी सुद्धा एखाद्याला पाणी देईन. But do you understand that cup of water was more costly than gold at that time of famine? पण त्या दुष्काळाच्या समयी ते जे थोडंसं पाणी होतं ते सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आणि महाग होतं. Because there was severe drought in the land. कारण देशामध्ये भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. And a cup of water was a luxury. आणि एखादा पाण्याचा पेला म्हणजे अगदी सौख्य असं म्हणायला हरकत नाही. But look at her. पण ही बाई पहा, She still goes and to go inside to get that valuable cup of water to a stranger. तरी सुद्धा ही बाई आतमध्ये जाऊन या अनोळखी माणसासाठी पेलाभर पाणी आणायला आत जाते. Or maybe she knows he is a prophet, we don't know. किंवा कदाचित तिने ऐकलं असेल, तिला माहिती असेल की हा देवाचा संदेष्ट आहे, Though आपल्याला she ठाऊक knows, नाही. death is at her door. आणि जरी या बाईला माहितीये की आता मरण आपल्या दाराशी आहे, And as she was going to get that water, आणि जसं ती पाणी आणायला आत जात होती, he called her back. त्याने तिला परत हाक मारली Please bring me a bite of bread also. आणि विनंती करून म्हटला, मला भाकरीचा तुकडा सुद्धा आपल्या हाती घेऊन ये. Now, if we had been there, आपण जर तिच्या जागी असतो, first of all, while getting the water, we would be cursing. एक तर पहिलं पाणी आणायला जाताना सुद्धा आपण बोट मोडून शाप दिला असता की हीच वेळ मिळाली होती यायला. And I mean, you are asking water when we don't have की water. दुष्काळ पडला, कोणाकडे प्यायला पाणी नाही आणि तुम्ही पाणी मागताय. And then he stops her आणि मग तो तिला थांबवतो and get bread also, he says. आणि म्हणतो, येता येता भाकरही घेऊन ये. If we had been there, म्हणजे आपली तर तळपायाची मस्तकालाच we भिडली would have असती. turned around and would have said, what do you think? आपण Who you म्हटलं, are? एक्सक्यूज मी, स्वतःला काय समजता, Who are you? कोण आहात? But look at this humble woman. पण ही नम्र बाई बघा, She said, ती म्हणाली, I swear by God. मी देवाद्वारे भिवून सांगते, See, I'm not lying. मी खोटं सांगत नाही. I don't have a single piece of bread in the house, माझ्याकडे भाकरीचा तुकडा उरलेला नाही, but only a handful of flour left in the jar and little cooking oil, olive oil, and I want to make the last meal and die with my son. माझ्यापाशी चाणकी देखील नाही, मडक्यात मुठभर पीठ व कुपीत थोडे तेल मात्र आहे. आणि पहा, मी 2 काटक्या गोळा करीत आहे व आज जाऊन मी आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करते, मग ते आम्ही खाऊ आणि मरू. But Elijah said, एलिया म्हटला, go, जा, first make for me. पहिलं माझ्यासाठी भाकर भाज, Give me the first fruit. पहिलं माझ्यासाठी आणून दे. Before you start eating that food, give me first. प्रथम फळ मला दे, तू स्वतः खायच्या अगोदर मला वाढ. And then मग that meal won't be the last meal for you. ते तुझं अन्न शेवटचं अन्न असणार नाही. And she did it. आणि त्या बाईनं तसं केलं. And the oil and flour multiplied, Bible आणि says. तिचं पीठ व तिचं तेल हे बहुगुणित झालं असं बायबल म्हणतं. God created oil for one woman. देवाने एका स्त्रीसाठी तेल निर्माण केलं. And she was able to sell it and pay off all her debts. आणि ते तेल विकून ती तिचं सगळं कर्ज फेडू शकली. And she and her family could live on the rest. व ती व तिचा परिवार उरलेल्यावर जगू शकले, इतका महान देव आहे. This is what I speak about, miraculous multiplication of the first fruit. चमत्कारिकरित्या प्रथम फळाला वाढ येणं, प्रथम फळ बहुगुणित होणं, हे जे मी बोलतो ते हेच आहे. God will miraculously bring about circumstances, conditions and opportunities that will cause money to be multiplied back to you. It may fall into your bosom also. देव चमत्कारिकरित्या, तुम्ही जर देवाला प्रथम फळ अर्पित केलं तर चमत्कारिकरित्या असं काहीतरी देव करेल की तुमच्या झोळीमध्ये पैशाची रेलचेल पडायला सुरुवात होईल. This woman honored the man of God. या बाईनं देवाच्या सेवकाचा मान केला. With the first fruit she honored the man of God. प्रथम तिनं त्या देवाच्या सेवकाला भाकर भाजून पाणी देऊन मोकळी झाली, आपल्याकडे असो नसो. And that is how she was blessed. आणि अशा रीतीनं ती आशीर्वादित झाली. Praise the Lord. हालेलुया. See the wise men.
ते wise men of the east who came to see Jesus. पूर्वेकडचे सुज्ञ लोक पहा जे येशूला भेटायला आले, They came to honor the Lord Jesus Christ. ते प्रभू येशू ख्रिस्ताचा मान करायलाच आले होते. They did not come empty handed. ते रिकाम्या हातानं आले नाहीत. They came and they opened up the treasuries to the Lord. ते आले प्रभू येशू ख्रिस्ता समोर आणि त्यांनी आपला खजिना उघडला, पेट्या उघडल्या. And they presented to him gold, frankincense and myrrh. सोनं, ऊद हे सर्व येशूला अर्पण केलं. Amen. हालेलुया. So we need to honor the Lord with our first fruit and our substances. तर आपण प्रथम फळानं आणि आपल्या वस्तूंनिशी देवाचा मान करायला हा शिकलाच पाहिजे. Praise the Lord. जेवढ्या लवकर शिकू तेवढं लवकर भलं होईल. Amen. Amen. So the wise men, they set an example of honoring the Lord. सुज्ञ लोकांनी प्रभूचा मान करायचा हा कित्ता किंवा हे उदाहरण दुसऱ्यांना घालून दिलं. Amen. Amen. And this occurred in the beginning of Jesus' earthly life. येशूचं पृथ्वीवरील जे जीवन होतं त्या जीवनाच्या प्रारंभी हे घडलं. And then at the end of his earthly life also we find how Mary in Bethany honored again Jesus by anointing him with oil. आणि त्याच्या जीवनाच्या शेवटी सुद्धा आपण पाहतो की बेथनीमध्ये मरियेनं कसा त्याचा मान केला त्या सुगंधी तेलानं. Amen. हालेलुया. She was in the house of Simon the leper शिमोनाच्या घरी होती ती. in Matthew 26, 6-13. मत्तय 26 अध्याय 6 ते 13. And she came, ती आली, she poured all the costly ointment upon the head of Jesus. तिनं येशूच्या मस्तकावर पूर्ण ते महाग सुगंधी असं तेल You ओतलं. know, she must have gathered that costly ointment for a long time. ते सुगंधी तेल तिनं बऱ्याच दिवसांपासून गोळा करून ठेवलं असेल. Maybe for a marriage she had kept it, but now she said, might have said, I am now getting married to the Lord only. कदाचित स्वतःच्या लग्नासाठी ठेवलं असेल, पण मग तिनं म्हटलं असेल आता प्रभूशीच मी लग्न करत आहे, प्रभूशीच Lord. माझा विवाह होणार आहे आता, And- तर आता मी प्रभूवरच हे ओतून देते. And then some people were indignant, and they, even Judas Iscariot and others, they said, why this waste? काहींना आवडलं नाही. त्यापैकी एक यहुदा सुद्धा होता आणि ते म्हणायला लागले कशाला हे इतकं मौल्यवान असं वाया घालवायचं, Why this waste? का असं वाया घालवायचं. See, it would have been easy to understand if the Pharisees had said it. परुषांनी जर असं काही सांगितलं असतं तर आपण समजू शकलो असतो की चला परुषी बोलून बोलून असंच बोलणार. Amen. If Sadducees or other tax collectors or sinners had said it, we would understand. सदुकी, जकातदार आणि पापी अशांनी जर असं सांगितलं असतं तर आपण समजू शकलो असतो की हे लोकच असले, त्यांच्या तोंडातनं बाकी आणि बाहेर येणार काय. But these were Jesus' disciples, his students, पण हे येशूचे विद्यार्थी होते, येशूचे शिष्य होते, his spiritual sons. त्याची आध्यात्मिक मुलं होती ही जी म्हणाली की कशाला बाई असं वाया घालवती. See, they should have been more committed to him. They should have been more loyal to Jesus. आता हे येशूचे शिष्य येशूशी जास्त इमानदार आणि करारी हवे होते ना, They should have loved him more आणि त्यांनी जास्त येशूवर प्रेम करायला हवं होतं ना, because they had walked closest to Jesus. कारण तेच येशूच्या जास्त जवळ चालत होते. They should have perceived Jesus and the value of his ministry more than the value of the ointment. त्यांनी जास्त प्रमाणामध्ये येशूला आणि येशूच्या त्या महत्वाला, येशूच्या सेवेला ओळखून घ्यायला हवं होतं की या सुगंधी तेलापेक्षाही जास्त येशू फार मोलाचा आहे. Amen. हे त्यांनी ओळखून घ्यायला हवं होतं. Somebody walking with Jesus so म्हणजे अशी कोणी लोक की जी येशू बरोबर इतकी चालतायत आणि त्यांच्या तोंडातनं हे असं निघावं की कशाला येशूवर इतकं सगळं महाग ओतून टाकलं. Jesus said येशू बोलला in verse 10, 10वं वचन, why do you trouble her? She has done a good work. मत्तय 26:10 की कशाला तुम्ही तिला त्रास देता. For you have the poor with you every day. बाईला कशाला त्रास देता, हिनं तर माझ्यासाठी चांगले काम केलेलं आहे. गोर गरीब नेहमीच तुमच्या जवळ आहेत. Every day for the rest of your lives you will be surrounded by beggars. गोर गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, ते आयुष्यभर तुमच्या आजूबाजूला असणार आहेत गोरगरीब, But you will not have me. पण मी नेहमी तुमच्या जवळ नसणार. And then he said, मग तो म्हणाला verily, verily, I say unto you in verse 13, wheresoever this gospel shall be preached in the whole world, there shall also that this woman has done will be told for a memorial of her. 13व्या वचनात मग प्रभू म्हणाला मी तुम्हास खचित सांगतो सर्व जगामध्ये जेथे कोठे हे शुभवर्तमान गाजवले जाईल तेथे हिने जे केले तेही हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल. Did you see that? पहा, Because कारण that was the first fruit of the anointing. Later on we see when Jesus died and was buried, the ladies again went to anoint his body. अभिषेकातलं हे प्रथम फळ होतं, कारण की मागवून आपण पाहतो
येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला आणि त्याला पुरण्यात आलं तेव्हा त्या स्त्रिया गेल्या होत्या ना सुगंधित तेल वगैरे घेऊन. See, हं? this was an act of adoration. तर एक मान जे प्रभू म्हटलाय ना की जे मला मानतील मान द्यायची ही एक कृती झाली. Reverence and honoring the Lord. प्रभूचा एक आदर, प्रभूचा एक सन्मान. And if you read in Mark 14:5, it says that oil, that perfume was valued at 300 denarii. मार्क 14:5 मध्ये लिहिलेलं आहे पहा, हे तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गरिबांना देता आले असते. This was equal to 1 year's salary of an average working man in those days. एखादा साधारण कष्ट करणारा जो त्या जमान्यातला माणूस आहे त्याचा हा वर्षभराचा पगार असायचा तेव्हा. That means every month or every day she was collecting that money, maybe for a year. याचा अर्थ वर्षभर तिनं दर दिवशी थोडा थोडा पैसा वेगळा ठेवला असेल. Possibly the day she met Jesus and she was saved, from that day till this day, 1 year, she had been collecting that to give it to the Lord. कदाचित ज्या दिवशी तिचं तारण झालं त्या तारण झाल्याच्या दिवसापासनं एक वर्षभर तिनं रोज काहीतरी वेगळं काढून शेवटी हे महाग असं सुगंधी तेल घेऊन प्रभूवर चढवलं असं. And Jesus was so happy. येशू इतका आनंदी झाला, See? प्रसन्न झाला. He didn't say, असं नाही म्हणाला let her name and Simon the leper's name be raised up everywhere, wherever it is preached, unto my honor. माझ्या मानासाठी तिचं आणि शिमोनाचं नाव सगळीकडे लिहिलं जाऊ दे. No, 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 no. असं नाही म्हटला तो. He only said her name should be there. तो म्हणाला फक्त हिचं नाव, Only her name. फक्त हिचं नाव. Because she walked the second mile. कारण ही दुसरं मैल चालली. She knew how to win the heart of Jesus. हिला कळलं येशूचं हृदय कसं जिंकायचं. Praise the Lord. हालेलुया. You know, that's why some of us, म्हणून आपल्यातले काही जण God is very quick to move on our behalf because we go that second mile. म्हणूनच तर आपल्यातल्या काही जणांच्या वतीनं देवा पटकन कार्य करायला येतो का, कारण की ते प्रभूसाठी दुसरं मैल चाललेले असतात. Are you understanding? समजतं का? Because कारण they are the people who go the second mile. ते दुसरं मैल चालणारे लोक आहेत. Are you ready to go the second mile? मग आता तुम्ही दुसरं मैल जायला तयार आहात का? Because I am showing you the ways to win God's heart. मी तुम्हाला देवाचं हृदय जिंकायचे मार्ग दाखवतोय. Amen. आमेन, आमेन. Shall we close our eyes? आपण डोळे बंद कराल का? Loving Hallelujah. Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you, O Lord. तुझे मी आभार मानतो प्रभू. Thank you for my people here. माझ्या लोकांसाठी जे आज इथे आले त्यांच्यासाठी तुला धन्यवाद देतो. Lord, we are seeing how we can win your heart. प्रभू आम्ही हे शिकत आहोत की तुझं हृदय कसं जिंकायचं. I know after all it is only grace, Lord. मला माहितीये प्रभू सरते शेवटी तुझ्या कृपेनंच सगळं होतं. In a real way, none of us can please you. आणि खऱ्या रीतीनं आमच्यातला एकही जण तुला प्रसन्न करू शकत नाही We जोवर तुझी cannot. कृपा होत नाही. But by your grace, Lord, we will attempt to please you. पण फक्त तुझ्या कृपेनंच आम्ही तुला प्रसन्न करायचा प्रयत्न करू. Even the second mile, some of us who walk are doing it by your grace. आणि आमच्यातले काही जण जे दुसरं मैल चालतायत ते तुझ्या कृपेनंच चालतायत. Even if we are doing little extra than other normal Christians, yet it is not by our own selves, it is by your grace. आणि इतर ख्रिस्ती लोकांपेक्षा जर थोडंसं आम्ही जास्त करून दाखवत आहोत तर ते सुद्धा तुझ्या कृपेमुळेच करून दाखवत आहोत. Because we don't frustrate your grace. कारण तुझ्या कृपेला आम्ही कधी कंटाळवाणं करत Lord, नाही. I pray right now this morning, प्रभू मी प्रार्थना करतो आता या वेळेला या सकाळी we want to please you. आम्हाला तुला प्रसन्न करायचं. These people want to please you. या साऱ्या लोकांना तुला प्रसन्न करायचं They want to give you the first fruit, आणि या Lord. सर्वांना तुला प्रथम फळ द्यायचं. I pray that you bless them for मी it. प्रार्थना करतो की तू सर्वांना याचा आशीर्वाद दे. Bless them, Lord. सर्वांना याचा आशीर्वाद दे. I know मला ठाऊक आहे there are people who have given much time, Lord, for you. काही लोकांनी तुझ्यासाठी बराच वेळ दिलाय. They had spent a lot of time before काही you. लोकांनी बराच वेळ तुझ्या समोर घालवलाय They are sincere, Lord. आणि बरेच लोक खूप प्रामाणिक आहेत. But yet, तरीही certain things have not come their way. काही गोष्टी त्यांना अजून मिळालेल्या नाही. I pray they should not faint, मी Lord. प्रार्थना करतो की त्यांनी थकू नये. But they should be honoring you time and time and time again. तर त्यांनी परत 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 तुझा मान केला Because पाहिजे. we know आम्हाला ठाऊक आहे that blessing shall come. आशीर्वाद जरूर येणार. Blessing shall come. आशीर्वाद जरूर येणार. Honor the Lord with your first fruit and your substance, and the blessing shall fall upon you. प्रथम फळानं व तुझ्या वस्तूंद्वारे देवाचा मान कर
कारण देवाचे आशीर्वाद तुला It मिळतील. will come to you. जरूर देवाचे आशीर्वाद तुझ्यावर Lord, let the येतील. healing come to them then. प्रभू आरोग्य मग त्यांना मिळू दे. Those who need healing, heal them right त्यांना now. आरोग्याची गरज आहे त्यांना आता आरोग्य दे. Because they are honoring you. कारण ते तुझा मान करतायत, They are winning your heart. तुझं हृदय जिंकतायत They are trying to live a righteous life. आणि एक नीतिमान जीवन जगायचा प्रयत्न They करतायत. are giving you the first place. तुला प्रथम स्थान देतायत. Morning and evening, they are giving the thought to you. सकाळ संध्याकाळ तुझे विचार So करतायत, don't forget them. म्हणून तू त्यांना विसरू नको. Don't forget तू them. त्यांना विसरू नको. As Hezekiah says, जसं हिजकिय्या म्हणाला, I have walked with a perfect heart before you, मी Lord. परिपूर्ण हृदयानं आणि सात्विकतेनं तुझ्या समोर चाललोय. I have walked a perfect walk before you. मी परिपूर्ण हृदयानं तुझ्या समोर चाललोय. He turned his face to the wall आणि त्यांना आपला चेहरा भिंतीकडे फिरवला, because he was dying. कारण तो मरत होता. And he said, आणि तो म्हणाला, Lord, प्रभू I walked with all truthfulness, मी सत्यतेनं तुझ्या समोर चाललो, with a faithful heart. मी विश्वासू हृदयानं तुझ्या समोर चाललो. Remember me. माझी आठवण कर. And the Lord said, आणि प्रभू बोलला, go and tell Hezekiah, जा जाऊन हिजकिय्याला सांग, I have seen his tears. मी त्याचे अश्रू पाहिले, I have heard his मी cry. त्याचं रडणं ऐकलंय. He shall not तो die. मरणार नाही. He shall have another 15 more years to अजून his 15 life. वर्ष मी त्याला दिलेली आहेत. He based that healing on what he did towards God. हिजकिय्यानं देवासाठी जे केलेलं होतं त्यावर आधारभूत त्यानं हे आरोग्य He दिले. honored God by walking in faithfulness and truthfulness. विश्वासूपणे व सत्यतेनं देवाबरोबर चालून त्यानं देवाचा मान केला. And God honored him by healing him. आणि परत देवाने आरोग्य देऊन त्याचा मान केला. That is the special mercy and special grace I talk about. ही ती खास कृपा आणि खास दया ज्याच्याविषयी मी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतो. Lord, प्रभू honor my people. माझ्या लोकांचा मान कर. Honor my people माझ्या लोकांना मान दे. by blessing them financially, त्यांना आर्थिक आशीर्वाद by देऊ, blessing them materially, त्यांना भौतिक आशीर्वाद by देऊ, blessing them physically. त्यांना शारीरिक आशीर्वाद देऊ. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. Amen and amen. धन्यवाद. Give a big clap to Jesus. येशूसाठी एक जोरात टाळी वाजवा.